मित्रांनो, कोकणचा कॅलिफोर्निया होणार, नक्की होणार. परंतु हा जो करंजा ते रेवस या गोल्डन ब्रिजचा उपयोग फक्त पर्यटनासाठी झाला तरच कोकणचा कॅलिफोर्निया होणार. आणि आपण बघू शकतो या ब्रिजचं काम. आता मी करंजा येथे आहे आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण पाहू शकतो हे उरणमधलं रेवस ते रेड्डी या मार्गाचं जे काम झालंय, म्हणजे थोडं अर्ध काम झालेलं आहे. आणि रेवस ब्रिज पर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे अटल सेतूपासून, त्या मार्गाच्या आपण दोन्ही बाजूला बघू शकताय ही अशी नारळीची झाडं लावलेली आहेत. आणि पूर्ण कोकणचं इथूनच आपल्याला खोपटा पुलापासून कोकणचा फील यायला तयार होतो. आणि इथून जो रेवस ते रेड्डी हा मार्ग चालू होतो, मार्गाच्या दोन्ही बाजूला आपण बघू शकताय नारळीची झाडं लावलेली आहे. आणि इथूनच एक कोकणातलं वातावरण चालू होतं. जसं आपण अटल सेतू उतरतो त्याच्यानंतर फक्त 10 मिनिटाच्या अंतरापासून हा रेवस ते रेड्डी हा मार्ग चालू होतो. आणि आता आपण हे बघू शकता, हे थोडं काम हे झालेलं आहे. हा जो रोड आहे हाच रोड पुढं रेवसला कनेक्ट होणार. आणि रेवसवरून हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असं करत रेड्डीपर्यंत जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो हा मार्ग आता कुठपर्यंत तयार झालेला आहे. सध्या मी खोपटा पुलावरून निघालेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे या रस्त्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि सध्या हा रस्ता कुठपर्यंत स्टॉप केलेला आहे. तिथे पण मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो. आणि मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता हा जो उंच पर्वत आहे द्रोणागिरी पर्वत, हा उरणचा द्रोणागिरी पर्वत आहे. आणि हा मार्ग असा सरळ द्रोणागिरीला जाणार आणि द्रोणागिरीवरून टर्न मारून तो रेवसला कनेक्ट होणार. तर आपण बघू शकता किती हा 6 पदरी मार्ग आहे. आता आपण ज्या साईडने चाललो तर 3 पदरी मार्ग आणि त्याच्या ऑपोजिट साईडला 3 पदरी. रस्त्याचं एकदम सुंदर रस्त्याचं काम झालेलं आहे. आता सध्या गवत वाढलेलं आहे कारण अजून काम चालू आहे आणि लाईटचं काम चालू आहे. आणि दोन्ही बाजूला मित्रांनो नारळीची झाडं ही आत्ता लावलेली आहे. 2-3 वर्ष झाली. म्हणजे हा मार्ग किती सुंदर असणार आहे हे मित्रांनो आता आपल्याला यावरूनच समजते. आता थोडं अंतर आपण गेल्यावर तुम्हाला दाखवतो हा मार्ग कशा प्रकारे रेवसला कनेक्ट होणार आहे. पूर्ण मित्रांनो हा पर्यटन पूरक हा मार्ग आहे. बघा दोन्ही बाजूला नारळीची झाडं आहेत. बघा आता आपण तुम्हाला मी दाखवतो. आता हा मार्ग कुठपर्यंत स्टॉप झाला आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी करंजा ब्रिजचं काम होईल त्याच्यानंतर हा रोड करंजाला कनेक्ट केला जाणार आहे. सध्या हा रोड जिथपर्यंत स्टॉप झाला आहे तिथपर्यंत मी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हा इकडं करंजा पोर्टला जाण्याचा मार्ग आहे. आणि इथपर्यंत आता ही आपण द्रोणागिरी पर्वत बघू शकतोय. बघा पूर्ण नारळीची झाडं, पूर्ण किनारपट्टीला आपल्याला नारळीची झाडं पाहायला मिळतील काही दिवसांनी. आणि हे बघा हा मार्ग या ठिकाणी येऊन संपलेला आहे. या ठिकाणी हा मार्ग संपलेला आहे आणि इथून हा द्रोणागिरी येथे जाण्यासाठी हा कनेक्टेड मार्ग दिलेला आहे. तर हा इथपर्यंत आलेला आहे मार्ग रेवस ते रेड्डीचा. आता इकडचा पण तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आणि हे बघा ही द्रोणागिरी आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा जो मार्ग हा आपल्या समोर दिसतोय. हा सरळ या मार्गे सरळ असा
या ठिकाणी एक ब्रिज आहे आणि हा डायरेक्ट कनेक्ट द्रोणागिरीला होणार. हे बघा या ठिकाणी होणार आणि इथून सरळ करंजा पोर्टला जाणार. तर मित्रांनो आता तुम्हाला आपण डायरेक्ट करंजाला जाऊ आणि करंजावरून सध्या काय अपडेट आहेत ते घेऊ. चला मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता आपण रेवस ते करंजा या पुलाचं किती काम झालंय हे पाहण्यासाठी आपण रेवस करंजाला आलोय आणि तुम्ही बघू शकता एकदम जोरदार काम चालू आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकताय मोठमोठ्या पिलर्स असतात त्यांचं काम आता चालू आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय आणि तसंच आपण हे समोर बघू शकतोय या रोड आलेला आहे. हे बघा आणि ही द्रोणागिरी हा द्रोणागिरी पर्वत आणि त्या पर्वताच्या साईडनी हा मार्ग आलेला आहे आणि आपण बघू शकता एकदम काम एकदम जोरात चालू आहे. हे बघा या ठिकाणी हे बघा आणि आपण दूरवर पण बघू शकतोय करंजापासून रेवस पर्यंत जागोजाग या ब्रिजचे जे पिलर टाकण्याचं काम चालू आहे. आणि हा पूल मित्रांनो 40 वर्षापूर्वी या पुलाची संकल्पना उदयास आली होती. कोकणचा कॅलिफोर्निया होणार. कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर या पुलाची आणि येथील पुलाची संकल्पना आहे. आणि आपण बघू शकतो हा जो गोल्डन ब्रिज आहे करंजा ते रेवस या ब्रिजचं आता काम आपण बघू शकतो एकदम जोरात चालू आहे. आणि हाच पूल मित्रांनो कोकणच्या पर्यटनाला नक्की चालना देईल. परंतु या मार्गाचा वापर फक्त आणि फक्त पर्यटनासाठीच झाला पाहिजे, तरच आपल्या कोकणचा पर्यटनाचा विकास होईल हीच अपेक्षा मित्रांनो.